पैलवान विजय शिंदे। हाय व्होल्टेज फाइट हिंदुस्थान मधल्या नामवंत पैलवानापैकी एक नाव विशाल भोंदू। तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा, त्या नावाला फार मोठी ओळख आहे। आणि अशी कुस्ती गोपाल ओंकारेश्वर देवस्थान जहांगीर बाबा देवस्थानच्या पावनभूमीमध्ये मालेगाव तालुका वाशिम जिल्हा विदर्भामध्ये ही अतिशय सुंदर फाईट लागलेली आहे। जी कुस्ती मैदानाला घ्यायची म्हटलं तर एक साइड विशाल भोंदू हा 1 लाख रुपये घेतो। तो आज विजय वारा बरोबर लढा लागला आणि विजय वाराचं हे वार अगदी जम्मू काश्मीर, अगदी हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, रांची या ठिकाणापर्यंत पोहोचेल का याचा फैसला सुरू झाला। येवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। मोगरा फुलला, मोगरा फुलला। आज विजय शिंदेचा विजय रथ हा सुसाट दौडायला लागला। शाबाश। हो 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 हो। शाबाश। विशाल भोंदू पेक्षा विजय वारा कुस्ती आक्रमक सध्या करायला लागलेला आहे। सध्याची स्थिती बघितली तर विशाल भोंदूनं दडपण घेतलंय विजय वाराचं असं दिसतंय। नाहीतर विशाल भोंदू शाबाश शाबाश। वा रे वा, वा रे वा। इकडे अशोकांना मात्र वयाच्या 66 मध्ये सुद्धा हातामध्ये फावडं घेऊन आखाड्यामध्ये झालेलं डबरं बुजवण्याचं काम करतात। अन्नासाठी टाळ्या वाजवा की सर्वांनी हो। का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो माणूस शोधतो तो तरुण तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काहीतरी इतिहास मागे ठेवून जातो। कुस्ती तो करना पडेगा। अभी विजय पट काढायला गेलता, विशालनं पट सोडवून घेतला आणि परत विजयचा पिछाट पाठला करण्याचा प्रयत्न केला। पण दरम्यान कुस्तीत आखाडा अगदी छोटा असल्या कारणानं विजयचा कब्जा घेण्यामध्ये विशाल भोंदूला यश आलेलं नाही। अजूनही पट काढायला विशाल गेलेला होता, पण विजयनं पट सोडवण्यामध्ये स्वतःची एक वेगळी स्ट्रॅटेजी आखून विजय आखाड्यात उतरलेला आहे। जोपर्यंत थकान नाही, शरीर साथ देतंय तोपर्यंत कुस्ती करा। शाईन गाडीचा कोण मारकरी होणार याचा फैसला सेमी फायनल यातला विजय पैलवान अबू चाऊस बरोबर लढेल। त्यामुळं ही चटकदार कुस्ती कुस्ती करा विजय शिंदे आणि विशाल भोंदू। सेमीफायनलची कुस्ती विजेता पैलवान फायनलला खेळणार अबू चाऊस सोबत। मानसिक संतुलन जाग्यावर ठेवून लढायला लागला तो विजय वारा आणि बेधडक लढायला लागला तो विशाल भोंदू पांढऱ्या लांगेचा। दरम्यान कुस्ती कडेला गेलेली आहे। लाल लांगेचा भागामध्ये सर्व परिचित असलेला पैलवान आहे विजय वारा। वार सुसाट सुटतंय का? आव्हान तगडा आहे विशाल भोंदूचं। ढगामध्ये वार काय बदल करतंय का? का विशाल भोंदू तेजस्वी तारा गोरा घुमटा देखना
विशाल, तुम इतने कुस्तीमध्ये दूर से 2000 किलोमीटर से इस महाराष्ट्र में आए हो। आपका बहुत मशहूर नाम है इस हिंदुस्तान में। आज विजय वारा इस गांव का लाडला पहलवान है। वो पूरी चपड़ाई से कुश्ती करता है। आज आपके साथ कुश्ती लड़के वो अपना पूरा जिगर, पूरा हुनर कुश्ती में दिखा रहा है। ही कॉमेंट्री ओ ओ ओ ओ एकेरी पटाला लागला विशाल सन्माननीय भोसले. निखाडे साहेब, पोलीस ऑफिसर कैलास साहेब आणि पिंटू सर, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी जाता जाता पंढरीच्या वारकऱ्याला 300 रुपयाचं बक्षीस दिलंय माझ्या हातात. फताडेच्या फताडी नोट दिली. परत कुस्ती समोरासमोर. परत डोक्याला डोकं भिडलं. बंटी, कुछ करना पड़ेगा. आता बंटी कुठं आला इथं? ये बंटी के साथ आया है विशाल भोंडो. बंटी तो हार गया. विशाल भोंदो कुस्तीमध्ये त्याची विशाल कामगिरी आहे. एव्हरेस्ट शिखर, माउंट एव्हरेस्ट, सर्वात मोठं जगातलं शिखर, भारतातला सर्वात मोठा समुद्र अरबी समुद्र, भारतातला सर्वात मोठा पैलवान गेली 12 वर्षे झालं सिकंदर. त्या अगोदर राजीव तोमर, सिंग, सुजीत मान, सोनू कुमार, अनुज चौधरी. बंटी, अनुज चौधरी मालूम है? हाँ, सुजीत मान, राजीव तोमर, हाँ, प्रमिंदर चीमा, प्रमिंदर दुमछड़ी. हाँ, यो जो जो यो शाबाश. अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की आड़, एक ना एक दिन जरूर आएगी भेंडी बाजार. विजयनं त्याचं ब्रह्मास्त्र काढलं होतं. शाबाश. प्रेक्षकानं तिकडं जाळ केलेला शेकोट्या पेटविलेल्या आहेत. शाबाश. मैदान थंड झाले, पण मैदानामध्ये गरमी आलेली आहे. मैदानामध्ये ठंडी बढ़ रही है. शाबाश शाबाश. विशाल पहलवान जी के साथ इतनी 12 तास झाले अच्छी एकही फाइट दे माणूस रहा है. इथून हल्लेला नाही. छोड़ो छोड़ो. महाराष्ट्रामध्ये अनेक खेळ होतात. क्रिकेट होते, कबड्डी होते, खो खो होते. एवढा जनसागर कुठत नसतो. जंगल में बहुत से पेड़ होते हैं लेकिन चंदन जैसा नहीं है. इस दुनिया में बहुत से खेल होते हैं लेकिन बोला? कुस्ती जैसा नहीं. हे खऱ्या अर्थानं कुस्तीवर नितांत प्रेम करणारी माणसं आहे. चला आता 4 वाजले. ज्याला आखाड्याकडे जायचं दूध काढायला म्हशीचं ते जा, कारण आता कोंबडा काय बाग देईन. अहो इथं कोंबड्याच्या बागानं सकाळ होत नाही, इथं पैलवानाच्या दंडानं सकाळ होते. हा हा 9 मिनिट बरोबर. पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जातं शिरपूर मिनिट गाव. 1 मिनट कमी है. कितना मिनट कमी है? 1 मिनिट कमी आहे. ये असवली सर बात कर रहे हैं. राजू, त्या रफिकनं दुसरंच घेऊन येईल. अस्वले सर तुमचं कौतुक आहे. असोले सर, तुम्हाला इथं जंगीर बाबाच्या संस्थानी येऊन कसं वाटायला लागलंय? आता मी बोलत नाही आता काय. असं लाजायचं नसतंय. तुम्ही जगाला बोलतं करताय. हा, आसोले सरचा लाईव्ह इंटरव्ह्यू चालू आहे धनाजी मन्ने सरकडून. काहीतरी तुम्ही प्रतिक्रिया दिली असती मधले सर तर आनंद वाटला असता. आतापर्यंत अस्वले सरांनी अनेकांचा इंटरव्ह्यू घेतला, आज तुम्ही अस्वले सरांचा इंटरव्ह्यू घ्यायला लागलात. काय योगायोग आहे. हे जुळून आलो जहांगीर अहो. बाबाच्या दरबारमध्ये. काय झाडी आहे, काय हॉटेल आहे, काय डोंगर आहे आणि काय मैदान आहे. एकदम ओके.
वाशिम जिल्हा एकदम ओके. तोपसांडे वस्ताद 10 मिनिटं झाली. आता पुढचा निर्णय लावा. रमेश भाऊ हिरतकर 10 आणि गणेश मिनिटं भाऊ झाले. हिरतकर हा यांच्यातर्फे शाईन गाडी आहे. आणि शाहीन गाडीचा मानकरी कोण ठरणार याचा फैसला अवघ्या काही वेळात या ठिकाणी लागणार आहे. शबाश. पाट 5 वाजल्या. कशा तब्येती आहेत दोघांच्या. घ्या दर्शन करा बेशा. घाला डेरीला फेसा सगट. तोपसांडे वस्ताद शबाश. काय आता 2 मिनिटं. विशाल भोंडू जी, आप बहुत बड़े रेसलर हो हिंदुस्तान के. बड़ी से बड़ी कुश्ती में अपनी उपलब्धता. शबाश. पंच तापल्यात आता. हा शबाश शबाश. वादळापूर्वीची शांतता. अहो विशाल भोंदू या पैलवानाबरोबर एवढा वेळ विजय शिंदे लढतोय. विजय शिंदे आज महाराष्ट्रातल्या टॉप नंबर 1च्या यादीत गेला. मी धनाजी मधने बोलतोय. टाळ्या वाजवा सर्वांनी. मी महाराष्ट्रातला एक जबाबदार निवेदक बोलतोय. गेली 15 वर्षे कॉमेंट्रीत आहे. विशाल भोंदू बरोबर 10 मिनिटं कुस्ती करणं सोपं नाही. ते विजय शिंदेने करून दाखवलं. वाशिम जिल्ह्याची माती किती कसदार आहे हे वारा आणि शिंदे परिवाराच्या या ढाण्या वाघानं दाखवलेला. उद्या कुणाबरोबर मी महाटात लढेल या महाटाच्या ढाण्या वाघानं ते काम करायला सुरुवात केलेली आहे. शबाश. हो बंटी. ए बंटी, कोई कुछ दिक्कतें नहीं करेंगे. नहीं 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 तुम नहीं मारेगा. गलती से लगा है बंटी, गलती से लगा है. तुमने भी अनिल को गलती से नहीं खींचा था. तुम तो बहुत अच्छा रेसलर हो बंटी. तुपसांडे सर टाइम संपला. तुपसांडे सर आता टाइम कुस्ती संपला. आता सांगा. पंच निर्णय घ्या. काय निर्णय घ्यायचा तो घ्या. थांबा. आता तुम्हाला मोजून सांगतो 2च मिनिटात कुस्तीचा निकाल लागणार. हा आता 2 मिनिटात कुस्तीचा निकाल लागणार. कुणी कुणाला पाडू द्या. आता वेळ लागणारच नाही. हा होम पिच वरती विजय शिंदेचा फार बोलबाला चालतो. होम पिच वरती विजय लढताना कधीही खचून जात नाही. माझा अनुभव सांगतो मी. गेली 10 वर्षी त्याला मी ओळखतो. होम पिच वरती लढताना विजयचं मनोबल हे फार वाढलेलं असतंय. टळ्या 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 टळ्या. आता कुस्ती शांतता शांतता. गुणावरती आली का तुपसांडे नितीन भाऊ. कुस्ती गुणावर आली का. वेळ दिलेला आहे 5 मिनिटं. 5 मिनिटं मैदानी कुस्ती होईल. आणि 5 मिनिटांमध्ये जर निकाल लागला नाही सेकंद काटा पुढे सरकाय लागलेला आहे. कुस्ती गुणावरती लागेल. कुस्ती गुणावरती 5 मिनिटानंतर लागेल. मुस्तकिम कैसी कुश्ती हो रही है. 1 नंबर हो रही है ना. कैसे तबीयत है दोनों क्या.
नागेश पैलवान भालेराव. हा अशा तब्येती बनवायचं म्हणलं तर सकस आहार खावा लागतो. हा नाही नाही नाही, काजू बदाम खावे लागतात, दूध प्यावं लागते, थंडावी प्यावी लागते, कष्ट करावं लागतात, मोबाईलचा नाद सोडावा लागतो. आपण जंगली रमी प्याव ना महाराज, खेळायची जंगली ड्रीम 11. काय बायलर मध्ये पडलं त्या. काय शांतता आली मैदान मध्ये. 5 मिनिटाचा वेळ दिला होता तुपसांडेने. वाह, 4 मिनिटं राहिले. बिगर माईकचा आवाज इथपर्यंत आला तुपसांडेचा. तारुण्य अवस्थेत कसे असतील हो? आज देखील कशी सकाळपासून बघतो आपण, एका जाग्यावर ते पाय थांबला नाही त्यांचा पंचाची कामगिरी करताना. काय करंट आहे या वयामध्ये. पिकल्या पानाचा देठ केव हिरवा. वाघ किती म्हातारा झाला तर हराळ खात नाही. शाबास. तुप सांडे सरग जी को गुस्सा आया है अभी. वो 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 विजय वारा. भारतातलं सर्वात मोठं आव्हान विजय वाराच्या समोर उभा आहे. तरी विजय शिंदे हा टक्कर देतोय. शेवटी वाशिम जिल्ह्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न विजय वारा. ए बंटी, इतनी भी गलती नहीं की है जो तुम मन में रख के उसके तरफ देख रहा है. नहीं अच्छी लगता है चुप. हाँ हाँ, नहीं इतना भी गुस्सा नहीं करने का बंटी. हाँ गुण बंटी, माईकच्या जवळ बंटी बोटं प्यार वाला कोपऱ्यात आदमी है. परत ती कुस्ती समोरासमोर लागली विजय वाराची आणि भोंदू पैलवानची. भारतातलं सगळ्यात मोठं आव्हान विजय वाराच्या समोर उभा आहे, पोलादी खांबासारखं. आणि विजय वारा पैलवान देखील मोठ्या हिमतीनं त्या ठिकाणी 2 हात करत आहे. बंडू पैलवाल, स्वर्गीय बंडू खंडेलवाल, कुंडलवाल, बंडू कुंडलवाल यांचे चिरंजीव चेतन यांच्यातर्फे मला कॉमेंट्रीसाठी पाठच्या वेळेला हा शुभ वेळ असते ही. आणि आमच्या ह्या भागामध्ये शुभ सकाळी मला 1 रुपयाचं बक्षीस भारतात याची नोंद होईल. आमच्या भागात याला रामाचा पहारा म्हणतात. हा बरोबर, आमच्याकडे रामाचा पहाराचं म्हणतात. हा. मी महाराष्ट्रातलाच आहे. मी मदने सर, पांडुरंगाच्या नगरीतला आहे. मदने सर, तुमच्या 14 वर्षाच्या कॉमेंट्री कालखंडामधला हे पहिलं मैदान असेल. पहिलं मैदान आहे. 5 लाख बक्षीस घेतलेलं हे पहिलं मैदान. संतोष भाऊ भालेराव वेदांत कंस्ट्रक्शनचे मालक राईट, बरोबर आहे. यांचे कट्टर समर्थक सोनू भाऊ चोपडे आणि भालेराव योगेश भालेराव या दोघांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला देखील रामाच्या पाऱ्यामध्ये 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. संतोष भाऊ बालेराव मित्र परिवारातर्फे मलाही 100 रुपये. संतोष भाऊ भालेराव मित्र परिवारातर्फे मलाही 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. स्प्रिंग सारखा उडून गेला तो विजय वारा. हो, विशाल बोंधून बेळगावात सिकंदर शेखला धाक जी लावली होती का, याच विशाल बोंधून लावली होती. आणि ह्या पैलवान बरोबर एवढा वेळ जो कुस्ती खेळतोय तो विजय वारा तुमचा वाशिमचा आहे. आपला टाळ्या करा तुम्ही, एक वेळ टाळ्या. बोलो बजरंग बली की
जानगीर बाबा की, शिवगीर बाबा की, महेशगीर बाबा की, जय सोहमगीर बाबा की. जय. अवघाचे रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग. सकाळच्या हरिपाठ ऐकायची वेळ झाली आता. हा टायमिंग विसल वाजली. संपला. आता निर्णय घ्या. हॅलो तुपसांडे सर, कसा पॉइंट दिला आणि कसा दिला जाणार नाही ते दोघांना सांगा. तुपसांडे सर, कुस्तीचा विशाल भोंदू विजय वारा. काय निकाल आहे? आता पहिला गुण जो वसूल करेल त्याला विजय घोषित करण्यात येईल. कुस्ती गुणावरती आलेली आहे. पीछे नहीं गुण दिया जाएगा, पॉइंट नहीं दिया जाएगा. अंदर 2 घुटने टेकने दो तो पॉइंट मिलेगा. सचिन काळे पहिला पुकार. सचिन काळे दुसरा पुकार. अस्वले सर द्या तिसरा पुकार. आपला रणशूर सर. सचिन काळे तिसरा आणि अंतिम पुकार. गैरहजर असल्यामुळे विक्रम गायकवाडला पुढे चाल. विक्रम तुपसांडे. विक्रम चलिए विक्रम इधर आइए, आपका नाम लिख कर दीजिए. विक्रम भाव नाही राहू द्या तिथं. ओ आणि एकेरी पटाला लागला विशाल भोंदू आणि पंचाचा निर्णय. बले 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 आणि एकचा विजय वारा. संपलेल्या कुस्तीमध्ये वाशिमचा धन्यवाद विशाल भोंडूवरती विजय षटकार मारलेला आणि विजय नाव सार्थकी ठरलेला. वाशिम जिल्ह्याचा पैलवान विजय वारा विजय झालेला. जोगो जोगो जियो मेरी जान, तुम तुम तो भारत माता की शान, मान सम्मान हो. भारताच्या तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया और जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा. बस रमेश इरतकर पैलवान. हो रमेश इरतकर पैलवान. संतोष